श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 21 मे 2026 वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग. सध्या 17 मे पासून अधिक महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या अधिक महिन्यामध्येच हा पहिला गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि तब्बल 11 वर्षानंतर अधिक मासामध्ये हा गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. हा योग सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र हा योग कितीही शुभ असला तरीही या दिवशी विवाह हा केला जात नाही, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले जाते. विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे. त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले जाते. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे. पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा. पुष्य नक्षत्राचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा आणि म्हणून हा योग अत्यंत शुभ मानला जातो. गुरु पुष्यामृत योग या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. या गुरु पुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात. गुरु पुष्यामृत योग पूजा, तंत्र, मंत्र, संकल्प, साधना, जप, तप करण्यासाठी उत्तम आहे. हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. जर तुमच्या घरात सतत पैशांची चणचण भासत असेल, पतीच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील, मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा घरामध्ये विनाकारण वाद, विवाद, क्लेश होत असतील, तर उद्या सकाळीच आपल्याला घरात एका झाडाचं पान आणायचं आहे. हे पान घरी आणताच तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशा कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरात आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटन देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या 21 मेला गुरुवारी गुरु पुष्यामृत योगावरती करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला फक्त या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरात आणायचं आहे. हे पान घरात आणताच तुमच्या घरातील 7 पिढ्यांची दरिद्री ही दूर होईल. तुमच्या मुलांची, तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. आपल्या शास्त्रामध्ये एकूण 27 नक्षत्र आहे आणि त्यामध्ये पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो. आणि जेव्हा हेच पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग म्हणतात. आता 21 मेला जो गुरु पुष्यामृत योग आलेला आहे तर हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. कारण अधिक महिना सुरू आहे. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असणारा महिना आहे
आणि गुरुपुष्यमृत योग हा देखील भगवान विष्णू, माता लक्ष्मी, बृहस्पती यांना समर्पित आहे. हे दोन्ही योग जेव्हा एकत्र जुळून येतात तेव्हा त्या योगाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. आणि याच शुभ योगावरती केलेले उपाय हे आपल्याला दुप्पट पटीने फळ देत असतात. आता या गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ 21 मेला सकाळी 6:05 होणार आहे आणि समाप्ती रात्री 2:49 होणार आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभर आपल्याला या दिवशी केल्या जाणाऱ्या सेवा आणि उपाय जे आहे तर ते करता येणार आहे. कारण गुरुपुष्यमृत योगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते उपाय आपल्याला या योगाच्या शुभ मुहूर्तावरतीच करायचे असतात. तरच त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. तर आता पहा, आपल्या निसर्गामध्ये अशा काही वनस्पती आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. कारण या झाडाच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची दैवी शक्ती असते. आणि म्हणून भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, इच्छा ही नोकरी प्राप्तीची असेल, धनप्राप्तीची असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल. पतीची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, मुलांना हवं तसं त्यांच्या शिक्षणामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, तुमची कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल, तर या शुभयोगावरती तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला तर नक्कीच त्याचं शुभफळ तुम्हाला प्राप्त होईल. तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू तुम्हाला वारंवार येऊन त्रास देत असेल, समोरून तुमच्यावरती वार करत असेल, तुमच्याशी भांडण करत असेल किंवा शत्रू हा गुपित आहे, तुमच्यावरती गुप्त वार करत आहे, तुम्हाला त्रास देत आहे आणि अशा शत्रूंमुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, तुमच्या घरामध्ये काही समस्या येत असतील, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. आता आपल्या सनातन धर्मात ज्याला साक्षात देवांचे रूप मानले गेले आहे, ते झाड आहे म्हणजे औदुंबराचे झाड. या औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात भगवान दत्तात्रय, माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचा वास असतो. या औदुंबर वृक्षाच्या मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी शिव राहतात. आणि जेव्हा तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावर या झाडाचे पान घरात आणता, तेव्हा तुम्ही फक्त एक पान आणत नाही, तर साक्षात त्रिदेवांना, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आमंत्रित करत असतात. या पानामध्ये एवढी तीव्र आकर्षण शक्ती असते की आपल्या घराकडे लक्ष्मीला ते पान आकर्षित करत असते आणि आपल्या घरातील गरिबी ओढून बाहेर फेकून देते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होतं. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि त्यानंतर हा पुढील उपाय तुम्हाला श्रद्धेने करायचा आहे. उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची सुद्धा विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आणि यानंतर हा मुख्य उपाय जो आहे तर तो तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी लगेच औदुंबर वृक्षापाशी जायचं आणि पान घेऊन यायचं असं अजिबात करायचं नाही. हे पान आणण्यासाठी आपल्याला त्या वृक्षाला आमंत्रित करायचं आहे. त्या पवित्र वृक्षाची आपल्याला परमिशन घ्यायची असते आणि म्हणून तुम्हाला 1 लोटा जल घ्यायचा आहे. तांब्याचा लोटा शक्यतो असावा. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. थोड्याशा अक्षदा म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत. ₹1 एक नाणं घ्यायचं आहे. हळद, कुंकू, ₹1 एक नाणं, थोडीशी पिवळी फुलं आणि एक पिवळ्या रंगाची केळी घेऊन तुम्हाला त्या औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे. तिथं गेल्यानंतर ना तुम्हाला सर्वप्रथम तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे.
दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं हे जल जे आहे तर ते तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. हळद, कुंकू, ₹1 एक नाणं त्या वृक्षाच्या मुळापाशी तुम्हाला मातीमध्ये दाबून द्यायचं आहे. यानंतरनं पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची जी केळी आहे, एक केळी तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे. आणि यानंतर या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतरनं त्या झाडाखाली एखादं औदुंबर वृक्षाचं गळून पडलेलं पान असेल, तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे. आणि यानंतर या औदुंबर वृक्षाला सांगायचं आहे, की "हे पान मी माझ्या घरी नेत आहे." आणि जर या वृक्षाजवळ खाली गळून पडलेलं पान नसेल, तर या झाडाची क्षमा याचना करायची आहेत आणि यानंतर हे हळुवारपणे तुम्हाला या झाडाचं एक पान तोडायचं आहे. आणि हे पान घरी आणल्यानंतरनं स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे. आणि त्या पानावर लाल चंदनाने किंवा कुंकवाने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. आता हे पान घेतल्यानंतरनं पानाच्या वरच्या बाजूला तुम्हाला लिहायचं आहे मुलांची प्रगती होण्यासाठी. यानंतर तुम्हाला त्या इच्छेखाली एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिकसुद्धा तुम्हाला लाल कुंकवाने किंवा लाल चंदनानेच काढायचं आहे. आणि यानंतर त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला पुन्हा तुमची दुसरी इच्छा लिहायची आहे. पतीची प्रगती होण्यासाठी किंवा शत्रू त्रास दूर होण्यासाठी किंवा पैशांची कमतरता नष्ट होण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल, तर ती इच्छा तुम्हाला पुन्हा त्या स्वस्तिकच्या खाली त्या पानावरती लिहायची आहे. यानंतर हे जे पान आहे, तर हे आपल्याला प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळावरती हे पान ठेवून तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचं आहे किंवा स्वामींचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर सुद्धा ठेवू शकता. आणि जेव्हा हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरासमोर करणार आहे, तेव्हा उपाय करण्या अगोदर छान असा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. धूप-दीप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे. आता हे पान तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्यानंतरनं त्या पानाला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहेत. यानंतर धूप-दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत आणि तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून एक वेळा श्रीसूक्त आणि एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम श्रीं ह्रीं दारिद्र्य विनाशये धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, तर ती इच्छा मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे. यानंतर ना संपूर्ण दिवसभर, रात्रभर हे पान तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे, तर शुक्रवारी ते पान तुमच्या देवघरासमोरून उचलून ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. जर तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल, तर ज्या झाडाचं तुम्ही हे पान आणलं आहे, औदुंबर वृक्षाचं, तर त्याच झाडाखाली हे पान घेऊन जायचं आहे आणि त्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला मातीमध्ये दाबून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना ही व्यक्त करायची आहे. तर असा हा छोटासा उपाय जो आहे, तर तो तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या, अडचणी, अडथळे दूर होण्यासाठी करायचा आहे. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग हा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, बुद्धिप्राप्तीसाठी, शिक्षणासाठी खूप महत्त्वाचा हा योग मानला गेला आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या मुलांच्या हाताने भगवान महादेवांना पिवळी फुलं किंवा थोडीशी खडीसाखर अर्पण करायची आहे. यामुळे मुलांच्या प्रगतीतील अडथळे हे दूर होतात आणि मुलांची भरभरून प्रगती होते. त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगावरती या पवित्र दिवशी आपल्या घरातील वातावरण हे अत्यंत आनंद आणि पवित्र राहिले पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या घरात सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होतात, एकमेकांवरती विनाकारण ओरडतात, तर तिथे माता लक्ष्मी ही कधीच पाय ठेवत नाही. आणि उद्याचा जो संपूर्ण दिवस आहे ना, त्या दिवसात माता लक्ष्मी ही 7 वेळा आपल्या घरामध्ये येऊन जात असते. आणि त्यामुळे घरामध्ये चुकूनही वाद-विवाद, क्लेश करू नका.
जेणेकरून आलेली लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेईल. त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही व्यक्तीची निंदा करू नका, मस्करी करू नका, कोणाबद्दलही वाईट शब्द बोलू नका. आपल्या घरात, आपल्यामध्ये जेवढी शांतता राहील, जेवढं तुम्ही देवांचं नामस्मरण कराल, त्याचा तेवढा जास्त तुम्हाला फायदा होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.